वाशिम जिले में पिछले कुछ दिनों से सुबह घने कोहरे और बादल छाए रहने के कारण नकदी फसलें जैसे गेहूं, हरभरा आदि फसलों पर बीमारी का प्रादुर्भाव होने की संभावना जताई जा रही है। परिणाम स्वरूप उत्पन्न में घट होने का डर किसानों को लगने से फसल संरक्षण तंत्र का उपयोग करने का आह्वान कृषि अधिकारी ने किया है। वाशिम जिले में फिलहाल सुबह के कोहरे के कारण रबी की फसल खतरे में आ गई है। जिले में गेहूं रबी सीजन की एक महत्वपूर्ण अनाज की फसल है, लेकिन हाल ही के दिनों में बादल छाए रहने के कारण और कोहरे में वृद्धि के कारण और हवामान परिवर्तन के घटक के कारण गेहूं की फसल में कीड़े और बीमारियों का एक पोषक वातावरण प्राप्त हुआ है। इस हवामान परिवर्तन में कीड़े और पोषक वातावरण में गेहूं की फसलों पर खोड़माशी, मावा, इन कीड़ों का साथ ही करपा बीमारी का प्रादुर्भाव और चूहे के प्रादुर्भाव के कारण गेहूं की फसल के उत्पादन में कमी आ सकती है। इसलिए किसान बांधवों ने इस कीड़े की बीमारी के प्रादुर्भाव के संदर्भ में जागरूक रहकर कृषि विद्यापीठ और कृषि विज्ञान केंद्र ने अनुशंसित किए कम लागत की रोकथाम फसल संरक्षण तंत्र का आवश्यकता अनुसार उपयोग करके गेहूं की फसलों का फसल संरक्षण करने का क्रम प्राप्त है। इस संदर्भ में राजेश डोबरे, कीटक शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र काडा, वाशिम, फिलहाल गेहूं की फसल को आवश्यकता अनुसार अपनाए जाने वाले फसल संरक्षण उपाय योजना के संदर्भ में जानकारी देते हुए जो सलाह दी वह आवश्यकता अनुसार उपयोग कर गेहूं की फसल का प्रभावी फसल संरक्षण करने का आह्वान कृषि विज्ञान केंद्र काडा, वाशिम की ओर से किया गया है। अजय चौथमल, ANN न्यूज, मेर्शी। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राजेश डवरे, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र करडा, वाशिम। शेतकरी बंधूंनो, वाशिम जिल्ह्यात जे काही रबी हंगाम आहे याच्यामधलं महत्त्वाचं तृणधान्य पीक आहे गहू। वाशिम जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रातच एक महत्त्वाचं तृणधान्य पीक आहे गहू। आता अलीकडील काही काळामध्ये जे आहे विशेषतः हे जे काही धुक्याचं वातावरण, ढगाळ वातावरण, अशा वातावरणामध्ये या गहू पिकाच्या पीक संरक्षणाकरता काही गोष्टी करणं आवश्यकतेनुसार करणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये पहिला सल्ला असा की खोडमाशी किंवा शेतकरी ज्याला खोडकिडा म्हणतात त्याच्या अळ्या ज्या आहेत बऱ्याच वेळा गाभा पोखरताना दिसतात गावामध्ये आणि संपूर्ण झाड वाळते। ते एक आपल्याकडे जर प्रादुर्भाव असेल तर पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे, म्हणजे गहू पिकाला। दुसरं असं की त्याच्यात संतुलित खताचा वापर करणं गरजेचं आहे। गहू पिकामध्ये दुसरं आणखी एक अडचण अशी आहे की मावा जी आहे, जी तिळाचा जसं आपलं तीळ असतो तशा प्रकारे छोट्या आकाराचा मावा हा पानातून रस शोषण करतो आणि चिकटस्त्राव गव्हावर टाकतो आणि काळी बुरशी चढते। तर या किडीचा प्रादुर्भाव जर आपल्याकडे जर दिसत असेल अशा वातावरणामध्ये तर थायमेथेक्झोन जे आहे 25% WG 1 ते 2 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन किंवा क्विनॉलफॉस 25% प्रवाही 20 मिली अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करणं गरजेचं आहे। दुसरं विशेषतः या ढगाळ वातावरणातील धुक्यात शेतकरी बंधूंनो, पानावरील करपा, ज्याला आम्ही असं म्हणतो की पानावर काही डाग दिसतात आणि पान करपते, अशा प्रकारची लक्षणं जर दिसत असतील तर ताबडतोब जे आहे मॅन्कोझेब जे आहे 75% WP 20 ते 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करणं गरजेचं आहे। या व्यतिरिक्त जर गव्हामध्ये उंदराचा प्रादुर्भाव आढळला तर ज्याला असं आम्ही म्हणतो की आमिष तयार करा। आमिष तयार करताना असं म्हणतो आपण की 49 भाग गव्हाचा भरडा, 1 भाग गोड तेल आणि 1 भाग ब्रोमॅडेलियॉन 0.25% CB या प्रमाणात घेऊन त्याचं आमिष तयार करा आणि आमिषाच्या गोळ्या ज्या आहेत त्या जिवंत बिळात टाकायच्या उंदराच्या किंवा त्या बिळाच्या जवळ ठेवायच्या। या पद्धतीने जर आपण गहू पिकात पीक संरक्षण जर केलं तर अतिशय चांगल्या प्रकारे पीक संरक्षण होईल आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळू शकतं।